मुंबईमध्ये आज लोकसभा निवडणुकीसाठीचं जे मतदान पार पडतं आहे याला मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते प्रतिसाद देत आहेत आणि यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठा सहभाग आहे। मी सध्या आहे घाटकोपरमध्ये आपण बघितलं तर हे बाबा 91व्या वर्षी या ठिकाणी मतदान करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत आलेला आहे। बाबांचं मतदान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक देखील मतदान करताना दिसतात। कसं पाहताय? खूप चांगलं वाटलं। 91 वर्षे बाबा आता मतदान करत आहेत। मला अभिमान आहे खरंच हिंदुस्थानाचा की माझ्या वडिलांनी खूप एवढं सकाळपासून पाठवलं की मला मतदान जायचं आहे, म्हणजे एवढं त्यांना हौस आहे की मला मतदान करायचं आहे 91 वर्ष असताना, तरी पण माझ्या वडिलांनी मतदान केलं, त्याबद्दल धन्यवाद। काय सांगाल कोठाजी? एक घाटकोपरमध्ये जो इश्यू आहे ना मराठी गुजरातीचा, त्यांना फार चीड निर्माण झाली। ती चीड व्यक्त करण्यासाठी आज या वयामध्ये 91व्या वर्षी देखील ते मतदान करायला आले। खरोखर असं प्रत्येक मराठी माणसाने करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। आपण पाहतोय बाबा या ठिकाणी वयाच्या 91व्या वर्षी या ठिकाणी मतदानाला आलेले आहेत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते मतदानासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तरुणाई देखील दिसते आहे। बाबा तुमचे आजोबा या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत। 3 पिढ्या आजोबा, वडील आणि मुलगा असे तिघे देखील या ठिकाणी मतदानासाठी आले आहेत। काय भावना आहेत? आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, पूर्ण पिढीची इच्छा आहे आपल्या देशामध्ये क्रांती घडावी म्हणून आम्ही 3 पिढ्या मतदान करायला आलो एकत्र। झालंय मतदान? हो झालं, आता जातोय आम्ही। धन्यवाद। आपण बघितलं तर या ठिकाणी 3 पिढ्या एकूण या मतदानासाठी आलेल्या आहेत। बाबा 91 वर्षाचे बाबा या ठिकाणी मतदान करत आहेत, तर त्यांचा तरुण नातू, मुलगा या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत आणि एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मुंबईमध्ये मतदानाला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन विजय देसाईचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।